नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। अंतरवली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। जरांगेंची तब्येत खालावल्याने उपोषणस्थळी उपस्थित महिला भावुक। अखंड मराठा समाजाकडून उद्या बीड जिल्हा बंदचं आवाहन। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक। बंद शांततेत पाळण्याचं आवाहन। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। ओमप्रकाश पोखाणा आणि मीनल खतगावकरांचाही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। नायगाव विधानसभेच्या जागेवरून खतगावकर आणि चव्हाणात रस्सीखेच। खतगावकरांसाठी नायगावची जागा सोडण्यास वसंत चव्हाणांच्या परिवाराचा विरोध। पटोलेंसोबत भास्करराव खतगावकर आणि रवींद्र चव्हाणांची बैठक। बुलढाण्यात काँग्रेस आणि शिंदे गट आमने सामने। जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचं धरणे आंदोलन, तर काँग्रेसच्या धरणे आंदोलनाविरोधात संजय गायकवाडांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी। बच्चू कडू शेतकरी नेते रघुनाथ पाटील आणि अजय महाराज बारसकर यांची अहमदनगरमधील श्रीरामपूर कोर्टात हजेरी। 2017 साली पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळं फासल्याचं प्रकरण। अजित पवार गटाचे नाना काटे महायुतीच्या बैठकीत चिंचवडची जागा मागणार। चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप आमदार। जागा भाजपला सुटली तर माझ्याकडे इतर पक्षांचे पर्याय। नाना काटे यांचे बंडखोरीचे संकेत। अजित पवारांकडील पिंपरीच्या जागेवर शिंदे गटाकडूनही दावा। आम्ही पिंपरीची जागा मागणार। श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया। तर मीच पिंपरीमधून महायुतीचा उमेदवार असेल, अण्णा बनसोडे ठाम। पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा। शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्या। पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया। मवियामध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। पुण्यात महाविकास आघाडीत रस्सीखेच। सुषमा अंधारे यांच्या हडपसर मतदारसंघावर दावा। तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू। प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल। सोलापुरात शेतकऱ्यांना ऊस बिल न दिल्याने मनसे आक्रमक। मनसे शेतकरी सेनेतर्फे साखर संचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन। गोकुळ साखर कारखान्याने लातूरमधील 500 शेतकऱ्यांचं ऊस बिल थकवलं। अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदा संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाड्यातील जागांसंदर्भात रणनीती ठरवणार। सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव। राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करणार असल्याचा सरकारचा इशारा। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टाने खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष पूजाने दिल्याचा यूपीएससीचा आरोप। पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होईल। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरले। महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिर परिसराच्या जागेवरून वातावरण तापलं। शिवमंदिर आणि परिसराच्या सातबारा काँग्रेसच्या अनंतराव थोपटेंच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने नावावर केल्याचा आरोप। सोलापूरच्या मोहोळमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाजाकडून बाईक रॅली। धनगर आरक्षणावर लवकर निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। धाराशिवच्या पात्रूडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको। शासनाने जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मराठा समाजाचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण न केल्याने 15,000 शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजनेपासून वंचित। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंकडून आधार प्रमाणीकरण करून घेण्याची मागणी। परभणी शेतकऱ्यांकडून सोयाबीन मळणीला सुरुवात। पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून ओला सोयाबीनची काढणी। बीडच्या मांजरा प्रकल्पात 83% पाणीसाठा। धरणात 303 क्युसेक वेगाने आवक सुरू। परिसरातील नागरिकांना दिलासा। विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना। वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना विलंब। अंतिम अहवाल शासनास सादर करण्यास उशीर। अतिवृष्टीची मदत विधानसभेच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता। देशांतर्गत टोमॅटोची मागणी वाढली। पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला 751 रुपये प्रति किलो भाव। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात वाढ। 14,400 रुपये प्रति क्विंटलने हळदीची विक्री। शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या 20 एकरच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील लागपूर येथील घटना।
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये एसटी माल 5 दिवसात तब्बल 3 कोटींहून अधिक कमाई झाल्याची माहिती रत्नागिरीच्या एसटी विभागाची माहिती. राज्यातील खरीप पिकांची नोंदणी आता अंतिम टप्प्यात. तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी रखडली. ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ. जगनमोहन रेड्डींवर गुन्हा दाखल करा. महंत सुधीरदास महाराज यांची तिरुपती मंदिरातील प्रसादात पशूंच्या चरबीचा वापर होत असल्याचा आरोप झाल्यानंतर मागणी. यवतमाळमध्ये बोगस खतांच्या विक्रीला जिल्हा कृषी विभागाचा आशीर्वाद असल्याच्या जन आंदोलन समितीचा आरोप. बोगस खतांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा. जन आंदोलन समितीची खासदार नागेश पाटील यांच्याकडे मागणी. जळगावच्या अमळनेरमधील मंगळूरमध्ये कामगारांकडून रास्ता रोको. नोंदणीकृत कामगारांना सुरू असलेलं भाडं वाटप अचानक बंद झाल्याने कामगार संतप्त. ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर कामगारांचा रास्ता रोको आंदोलन मागे. छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स. शेंद्रा एमआयडीसीतील ज्युपिटर व्यांगोकाची 100 कोटींची गुंतवणूक. 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार. नाशिकच्या निफाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट दरम्यान कामामुळे 10 तासांचा रात्री ब्लॉक. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत राहणार रेल्वे गेट बंद. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पडणार जास्तीचा 10 ते 15 किलोमीटरचा फेरा. धाराशिवच्या परंडा येथील नगरपालिकेला दिव्यांग 5% निधी देण्याची मागणी. दिव्यांग बांधवांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. पुणे वारजे परिसरातील वाहतूक कोंडीवर नितीन गडकरी तोडगा काढणार. मुठा नदीवरील वारजे ते वडगाव नदी पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम. शरद पवारांनी नितीन गडकरींकडे मांडला होता प्रश्न. मालेगावात विविध 10 गुन्ह्यात 9 जणांच्या टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शहर आणि परिसरातील 10 चोरीच्या घटना उघडकीस. पाटण मल्हारपेठ पोलिसांकडून पेट्रोलिंग करताना टोईंग क्रेन चोरून घेऊन जाणाऱ्या चोरट्यास अटक. निरीक्षक चेतन मिचले याची मोठ्या शिताफीनं कारवाई.